हा आहे दरवाजा आणि आपला जीव वाचवण्यासाठी हा प्रत्येक गडावरती हा चोर दरवाजा पहिला ठेवत होते. आणि तर हा काम केलेला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. अरे साप साप आहे, साप. तुला शिव ऊर्जा रोहा. हे खांब टाके. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. मी इथे उभा आहे आणि खाली अशी दरी आहे. तर शुभ सकाळ मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत घोषलगडाला भेट द्यायला. तर आता आम्ही घोषलगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. तर या साईडला तुम्ही बघू शकता, हा गणपती मंदिर आहे आणि आपली गाडी आहे ना, हे बघा इथे या साईडला पार्क केलेली आहे. या साईडून पायवाट आहे इथून. हे बघा, हा गाव आणि या साईडून गाडी येते इकडून. पूर्ण इथं पार्किंग वगैरे केलेली आहे. तिकडे बघू शकता लोकांनी, काही लोक आलेले आहेत. गाडी बघा पार्क केलेली आहे इकडे. आणि हा इथे बोर्ड लिहिलेला आहे. त्या बोर्डवर जे माहिती लिहिली तुम्ही वाचू शकता. या सूचनेचं पालन केलं तुम्ही. आणि इकडे ही कमानी आहे. हा इथून रस्ता आहे बघा, हा बघू शकता तुम्ही. ही पाणी टाकी. तर चला जाऊया आपण. तर आज आपल्यासोबत बाबा आलेला आहे. बाबा जास्त ट्रॅकिंग नाही, फॅमिली घेऊन सुद्धा तुम्ही येऊ शकता इकडे. आणि गड पण चांगला आहे, मस्त आहे. तर आम्ही सकाळच लवकर निघालो. सूर्यदेवाचं पण दर्शन झाला. 15-20 मिनटामध्ये आपण पोहोचतो गडावरती. तर तुम्ही हे बघा, हे तुम्ही बघू शकता. बघा आता इथे हे बुरुज आणि तटबंदी लागलेली आहे इकडे. आणि तिकडे दरवाजा आहे. या पायऱ्या आहेत आणि इकडे काही तुटलेल्या आहेत पायऱ्या. थोडीशी चढण आहे इकडे. तर तुम्ही बघू शकता, हा दरवाजा लागलेला आहे इकडे. तर मित्रांनो, तुम्ही हे बघता ना, हे तटबंदीचे आणि दरवाजाचे औषध आहेत, मेन दरवाजाचे. हे बघा, हे जसे इथे उभे आहेत ना, हे दगडाचे खांब, तसे हे या साईडला होते. आणि हे अशी तटबंदी. हा आहे दरवाजा. अगोदरच्या काळामध्ये म्हणजे आता खंडित झालेलं आहे. काही औषध पडलेले आहेत. हे बघा, इथे पण बुरुज होता. हा बुरुज आहे. आणि हे शरबाचे चिन्ह आहेत, म्हणजे कोरीव काम केलेले आहे तिकडे दगडामध्ये. एखाद्या वेळी हे बुरुजावर वगैरे असते नाही. आणि असा हा तो एक बुरुज आहे. आणि हा एक बुरुज ढासळलेल्या अवस्थेत आहे. घोसालगड उर्फ वीरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. घोसालगडाची उंची 260 मीटर आहे. हा गिरिदुर्ग प्रकारातील असून याची चढाई सोपी आहे. रायगड महाराष्ट्र राज्य. जवळचे गाव रोहा मुरुड. रोहा शहराजवळ अवचितगड व घोसालगड हे किल्ले आहेत. शिवपूर्व काळात अस्तित्वात असलेला हा किल्ला तामन घाटा मार्ग होणारे व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. जंजिरा, तळगड, घोसालगड, तामनगड, घनगड असा तो व्यापार मार्ग होता.
या मार्गावर कोकणातील बंदरावर उतरणारा माल घाटमाथ्यावर नेला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतल्यावर त्याचे नाव बदलून वीरगड असे ठेवले. मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर केलेल्या तहाप्रमाणे शिवरायांनी जे 12 किल्ले स्वतःकडे ठेवले होते त्यात गोसाळगड हा किल्ला होता. त्यावरून या गडाचे तत्कालीन महत्त्व लक्षात येते. आणि हा तुम्ही बघताना हा चोर दरवाजा आहे. हा बघा, तिकडे तुम्हाला जाऊन दाखवतो. त्याच्या अगोदर आपण या साईडला बघूया काय आहे ते. ओके, या साईडला बघू शकता तुम्ही पांढरा टाका आहे मोठा. तर मित्रांनो, प्रत्येक गडावरती आपल्या शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडावरती चोर दरवाजा का असावे, का होते? कारण की शत्रूंनी जेव्हा हमला आपल्याला वाटते का शत्रू आता आपल्या किल्ल्यामध्ये दाखल होणार आणि आपला जीव वाचवण्यासाठी हा प्रत्येक गडावरती हा चोर दरवाजा पहिला ठेवत होते. आणि अजूनपर्यंत काही गडावरती आहेत, पण बहुतेक गडावरती चोर दरवाजे आहेत. जर चोर दरवाजा नसते तर भरपूर प्रॉब्लेम झाला असता. आपलं स्वराज्य महाराष्ट्र वाचवण्यात खूप कठीण झालं असता. तर मित्रांनो, जर चोर दरवाजे नसते तर आपल्या मावल्यांवरती आणि शिवाजी महाराजांवरती हल्ला होऊन ते कधीच मरण पावले असते आणि आपलं सर्व स्वराज्य आपला महाराष्ट्र वगैरे आपला कधीच वाचू शकले नसते. त्या कारणाने हे चोर दरवाजे ठेवत होते. खाली जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करू. असा आहे हा चोर दरवाजा. तुम्हाला खालचा पण दाखवतो म्हणजे कसा आहे ते. जिथे पण चोर दरवाजा असेल ना तिथे थोडासा तकलीफ होणारच, कारण की जास्त करून छोटा दरवाजा असतो चोर दरवाजा. तर तुम्ही हा बघू शकता. हा तर आहे, हा बघा, हा इथे खाली उतरण्याचा मार्ग आहे असा. आणि हा इकडे साईडहून आहे, तटबंदी साईडहून रस्ता आहे जायला. तर जाण्याचा प्रयत्न करतो. रिस्की आहे खूप. कुठे हात पकडायला छोटी छोटी म्हणजे या तटबंदीला होलं पाहिजे जागा आहे, ते पकडून जा तुम्ही. हे बघा, अशा प्रकारे आपण ना चोर दरवाजा उतरून खाली आलो. आणि या साईडला ही बघा, ही मस्त मोठी तटबंदी आहे इकडे. आणि हा असा खालचा व्ह्यू. या साईडवर पण जायला रस्ता आहे, जाऊ शकतो मी, पण आता जात नाही मी. दाखवू शकत तिकडे काही नाही, फक्त तटबंदी आहे त्या साईडला. हे बघा, इथून तुम्हाला चोर दरवाजा दिसतो का? नाही ना. हे बघा इकडे हा आहे ना, इथे. हा, इथून थोडं साईडवर रिस्की आहे, पडला तर खाली पडू शकतो आपण डायरेक्ट या साईडला. असं साईड मिळायला लागते.
म्हणजे रिस्कच आहे इथे एक प्रकारे. पडला तर समजदारी नाही खाली, पण खाली आपटू शकतो आपण दगडावरती आणि डायरेक्ट खाली जाऊ शकतो आपण. बघा हे तर पकडून येतो ना. हा बघा असाच दरवाजा आहे. ॲक्च्युली हे शौच कुंज आहे. म्हणजे अगोदरच्या कालामध्ये हे बघा, हा हॉल आहे इथे. म्हणजे हा शौच कुंज म्हणजे टॉयलेट, संडास बोलू शकतो आपण आपल्या भाषेमध्ये, गावठी भाषेमध्ये. हा तुम्ही बघू शकता वरतून घोसाले गावाचा व्ह्यू दिसतो. मित्रांनो या गडाला वीरगड असे सुद्धा म्हटले जाते. थंडी एवढी होती ना, भरपूर थंडी होती, भरपूर. अजूनपर्यंत बोलायला जमत नाही, बोबरी वळती माझी, म्हणजे असं जमत नाही, जीभ जड झालेली आहे अजूनपर्यंत. आणि हा असा आहे बुरुज आणि आहे तटबंदी वगैरे आहे. घोसाळगड हा किल्ला कोणी बांधला असे ज्ञात नाही. 16व्या शतकात हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता. इसवी सन 1648मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. शिवरायांनी घोसाळगडाचे नाव वीरगड ठेवले. इसवी सन 1659मध्ये सिद्धीने घोसाळगडाला वेढा घातला. पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्धी वेढा उठून निघून गेला. त्यानंतर सिद्धी आंग्रे मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इसवी सन 1818मध्ये कर्नल फॅर्थनने हा किल्ला जिंकून घेतला. आणि हा आहे तुम्ही बघू शकता, मस्त वाटते. इथून पूर्ण दोन साईडला आहे ना तटबंदी आहे. एक हा पण एक बुरुज आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल. हे तुम्ही बघू शकता, हा बुरुज आहे हा इकडे. आणि इथे पण भगवा मस्तपैकी आपला फडकलेला आहे महाराजांचा. आणि ह्या साईडून गेला ना तर आपण इकडे बघू शकता तुम्ही, हे बघा इथे पाण्याची टाकी आहेत. आणि तुम्ही ड्रोन शूटमध्ये पण बघितलं असेल, साईड कॉर्नरला पाण्याची टाकी आहे. तिथे खूप रिस्की आहे, तुम्ही दाखवतो तिथे जाऊन. पण ड्रोन शूटमध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल. तरी बघा हे पाणी क्लिअर आहे, हा पाणी पिऊ शकता तुम्ही. याच्यामध्ये छोटे छोटे मासे पण आहेत, हे बघा. हा पण चांगला आहे. फक्त या साईडला आहे ना, हा गढूळ आहे पाणी, हा तुम्ही पिऊ नाही शकत. बघा बेडूक आहे, बेडूक तुम्ही दाखवता बघा. हा बघा बेडूक, हा बघा. आता आपण ना इथून असं वरती जाऊ. तुम्ही वरती पण बघितलं असं टॉप व्ह्यू गडाचा. तिथे पायवाट वगैरे आहे, तिथे काहीच नाही आहे. तरी पण आपण बघूया काय आपल्याला रस्ता भेटतो का जायला वरती. आपण पाण्याची टाकी आता बघितली आहे, तिथे बुरुज वगैरे. या साईडला तोफ वगैरे ठेवलेली आहे तिकडे. हा नवीनच काम केलेलं आहे. एखादी ही तोफ कुठेतरी पडून असेल तर हा काम केलेला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. तर दुर्गरत्न प्रतिष्ठान यांनी चांगलं काम केलेलं आहे. मस्त तिथे गाडा वगैरे बसवलेला आहे तिथे. आणि मस्त तिथे तोफ ठेवलेला आहे, चांगली दिसते. तर तुम्हाला मानाचा मुजरा. तर ठीक आहे, आता याच्या पुढे पण बघूया. तिकडे पण काहीतरी पाण्याची टाकी वगैरे दिसत आहे. हे बघू शकते, इथे पण पाण्याची टाकी आहे. मस्त मोठी आहे. अरे साप, मोठी आहे. अरे साप मोठी आहे. अरे साप आहे, साप. एखाद्या वेळी कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसला असेल. आतमध्ये गेला तो, आतमध्ये गेला साप. भरपूर मोठा आहे साप होता. भरपूर मोठा साप आहे.
तिकडे त्या साईडला गेला, त्या साईडला गेला. ही अजूनपर्यंत ओली आहे, म्हणजे आताच पाणी टाकी आटली असावी. इथे ओलं आहे अजून. एखादीला आतमध्ये आहे ना, हे बघा आतमध्ये पण टाकीच आहे. एवढीच टाकी नाही. हे बघा, हे आत पण पाणी आहे तिकडे, आतमध्ये पण टाकीच आहे. आणि ही तुम्ही बघू शकता, ही माती पडलेली आहे. ही किती मोठी खोल टाकी असेल इकडे. हे बघा, हे पूर्ण संवर्धन केल्यानंतर भरपूर मोठी टाकी आहे ही पाण्याची. तर मित्रांनो, तुम्ही साप बघितला असेल. माझा कॅमेरा चालू होता, मोबाईलचा कॅमेरा चालू होता, त्याच्यामध्ये कॅप्चर झाला. तर अशा प्रकारे गडावरती बऱ्याच प्रकारचे असे साप वगैरे विंचू पण असतात. तर तिकडून फोडला विंचू दिसला होता, इंगली बोलतात त्याला. मोठा विंचू होता, 5-6 इंचाचा कमसे कम मोठा होता तो. तर गडावर कुठे पण जाताना तुम्ही ना नीट लक्ष द्या. कुठेतरी आपण असा हात ठेवणार तर एखाद्याला विंचू पण असू शकते, साप वगैरे असू शकते. तर अशा प्रकारे जंगलामध्ये काय काय वेगवेगळे प्रकारचे साप वगैरे कीटक वगैरे असतात. तर चालू तर आपल्याला नुकसान होऊ शकते. तर लक्ष देऊनच जा. साईडला तुम्ही टाकीमध्ये जनावर बघितला, साप बघितला, तर त्याच आठवून आपण लेफ्ट साईडला आलो ना, रस्ता ओलांडून आलो ना आपण, तर या 4 गोळ खोटार आहे. कोणाला असं वाटेल का वाडा आहे, पण वाडा नाही. हा दारुगोळ कोठार आहे. हा नाव जरा धरकट दिसतो. या बघा, दारुगोळा कोठार. हे इथून पायऱ्या आणि हा असा आत जाण्याचा मार्ग. हे बघा, हा झाड बघा किती मोठा आहे. म्हणजे भरपूर वर्षापासून हा वाढलेला आहे, याच्यामध्येच आहे. तिकडे पण ते झाड वगैरे ना तोडण्याचा प्रयत्न केले बघा. म्हणजे संवर्धन चालू आहे या किल्ल्याचं. बऱ्याचपैकी भाग संवर्धन केलेला आहे. तर मित्रांनो, इकडे संवर्धन काम करण्याचं चालू आहे इकडे. हे बघा, हे मंडळी आले तिकडे. तर बऱ्याचपैकी किल्ला संवर्धन केलेला आहे. कुठला आहे, दुर्गरत्न नाही, हा कुठला, शिव ऊर्जा रोहा. तर ही बाकी सगळी मंडळी त्यासाठी आलेली आहेत का? त्यासाठी. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे संवर्धनाचं काम चालू आहे इकडे. आणि ही टाकी आता संवर्धन केलेलं आहे. अजून काम चालू आहे इकडे. मोठे मोठे दगडं पडलेले आहेत. तर पुढे बघूया, पुढे काय आहे अजून? पुढे तोफ आहे, भवानी मंदिर आहे, असं. ओके, शिवालय आहे का? थँक्यू. चला आपण पुढे जाऊया. हे बघा, इथे पण काहीतरी वास्तू होती अगोदर, दगडं वगैरे दिसत पडलेली वास्तू होती ना. हां, ओके, म्हणजे बरोबर बोललो. हे तुम्ही बघू शकता. हे बघा, अवशेष आहे तिकडे. काहीतरी असं. तर तुम्ही बघितलं, संवर्धन करण्यासाठी लोक भरपूर आलेले आहेत तिकडे. तर आणि पुढे त्यांना विचारलं काय आहे, तर ते मंदिर शिवालय वगैरे आहे तिकडे. तर आपण बघूया. तर आपण तिकडून पुढून आलो. या साईडला तुम्ही बघू शकता तोफ ठेवलेली आहे इकडे. याला बेस हा अँगलचा बनवलेला, लोखंडी अँगल आहे ना, याचा बनवलेला बेस हा बघा, ही तोफ. आपण या साईडला जाऊया. हे बघा, ही ते वाटे आहे इकडे. तर आपण तोफ बघितली आधी, आता तुम्हाला दाखवली. तर त्या साईडवर लेफ्ट साईडलाच रस्ता मारून यायचा, साईड कॉर्नर आहे इकडे. धोका वगैरे नाही काही. तर ही साईड कॉर्नर मारून आलो ना आपण. तर या साईडला गुफा वगैरे आहेत वाटते, गुफा वगैरे असतील किंवा कोठार वगैरे असतील. हां, इथे दिसते काहीतरी. वाड्याचे अवशेष पण आहेत. इथे पण संवर्धन केलेलं आहे. हे पाण्याची टाकी. हा तुम्ही घमेल बघू शकता, घमेल आहे तिथे. साईडला हे बघा, शिवलिंग आहे इथे. आणि इथे गुफा आहेत. हे बघा. तर मित्रांनो, हे बघा, इथे वाटते काहीतरी रचना केलेली आहे. इथे वाडा असावा, त्या पद्धतीने हा पूर्ण संवर्धन केलेला आहे.
चांगला वाटतो बघायला. आणि हे तुम्ही बघता ना की गुफा केव्स, हे कसली म्हणजे असं आहे ना, म्हणजे इथे आहे सरसगडला आहे. तर ही भिंत पण तशीच आहे सरसगडासारखी, ही बघा. आणि असेच केव्स आहेत, गुफा आहे. ते या साईडला पण गुफाच आहे. पुढे बघूया अजून आपल्याला काय बघायला भेटतं. तर मित्रांनो, आम्ही आता तुम्हाला दाखवलं इकडचं पूर्ण टाके वगैरे आहे तिकडे, आणि शिवालय मंदिर वगैरे, आणि चारुगोला कोठार आहे. हा 2 रस्ते तिथे. हा इथून आपण चढलो ना, हा झेंडा दिसतो बरोबर, इथून चढलो आहे आपण. हा चढलो गेलो ना आपण या साईडून, तर असा पूर्ण वळसा घालून इकडे येतो आपण. तर आपण तुम्हाला तिकडे साईडला पाण्याच्या टाकी आहेत त्या साईडला दाखवतो. गेलो तर या साईडला पाण्याचे टाके तिकडे, या साईडला पण साफसफाई केलेली आहे इकडे. या इकडचेच रहिवाशांनी रोह्यामधले आहेत ना, तुम्ही बघितलं असेल ते कॅमेरामध्ये निघून. तर हे बघा, असे टाके आहेत पाण्याचे इकडे. हे खांब टाके आहे, हे बघा मस्त मोठी आहे. आणि असा इथून आहे ना डायरेक्ट खाली पडू शकतो आपण. हे बघा दरी आहे इकडे, हे तुम्ही बघू शकता. मी इथे उभा आहे आणि खाली अशी दरी आहे, आणि असा हा गडाचा व्ह्यू मस्तपैकी. तर मित्रांनो, चला आता आम्ही निघालो घरी, कारण की आपला पूर्ण किल्ला आहे ना एक्सप्लोर करून झालेला आहे. तर अशा प्रकारे हा किल्ला होता. मस्त एक्सपिरियन्स होता, अनुभव होता. काही ट्रॅकिंग वगैरे जास्त असतं की तुम्हाला किती माहिती आहे का, 1 घंट्यामध्ये म्हणजे चढून वगैरे 1 घंट्यामध्ये तुम्ही पूर्ण बघू शकता. आम्ही शूट करून आम्हाला 1.5 घंटा झाला, म्हणजे शूट वगैरे करून चढून वगैरे. तर चला मित्रांनो, निघालो आता घरी. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, प्लीज कोणी नवीन असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, आणि जास्त जास्त शेअर करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.